वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th physics chapter 5 oscillations part 2nd. Next point is amplitude A, period T and frequency N of SHM. In this case first point is amplitude of SHM. Consider this diagram. In this case a particle P performing SHM along the straight line Mn. या डायग्राम मध्ये आपण Mn दाखवलेला आहे. त्या Mn ही स्ट्रेट लाईन आहे. ह्या स्ट्रेट लाईन वरून पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. याचा साइडला व्हिडिओ पण दाखवलेला आहे. हा पार्टिकल SHM करतोय. The center O of Mn is the mean position of the particle. O हे सेंटर आहे, मीन पोझिशन आहे, इक्विलिब्रियम आहे. The displacement of particle is given by x is equal to a sin of omega t plus phi. Already we have this calculated equation, displacement of particle. The particle will have its maximum displacement when x equal to plus or minus a, where a is amplitude of SHM. ज्यावेळी पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असतो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असू दे किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम, त्यावेळी पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जे आहे हे मॅक्झिमम असतं, हायेस्ट असतं. मग या डायग्राम मध्ये m आणि n जे आहेत हे दोन्ही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे. ज्यावेळी पार्टिकल m ला आणि n ला असेल त्यावेळी डिस्प्लेसमेंट x इक्वल टू प्लस और मायनस a असतं. m ला प्लस a आहे, n ला मायनस a असतं. a म्हणजे अँप्लिट्यूड. The maximum displacement of a particle performing SHM from its mean position is called amplitude of SHM. म्हणजे मीन पोझिशन पासून हायेस्ट डिस्टन्स, मॅक्झिमम डिस्टन्स पार्टिकल पुढे पण जातो, ते डिस्टन्स जे आहे ते म्हणजेच amplitude of SHM आहे. नेक्स्ट वन इज पिरियड ऑफ SHM. जो आपण पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतो, ह्या पार्टिकलचा आता आपण पिरियड बघायचा आहे. पिरियड, टाइम पिरियड किंवा पिरियडिक टाइम हे सर्व सेमच आहे. तर द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ SHM. तर पार्टिकलनं एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो काय वेळ घेतलेला आहे, जो काय वेळ लागलेला आहे, तो वेळ म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनचा टाइम पिरियड और पिरियडिक टाइम किंवा ओनली पिरियड म्हणायचं. ओके. Displacement of the particle at time t is given by, already we have calculated this equation, displacement at any time x equal to a sin of omega t plus phi. At after time t equal to t plus 2 pi by omega. म्हणजे एका ठराविक वेळेनंतर पार्टिकलची पोझिशन काय असते हे पोझिशन काढायची इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्या इक्वेशन मध्ये आपण हा टाइम पुट केला, म्हणजे एवढ्या टाइम नंतर पार्टिकल कोणत्या पोझिशनला असेल ती पोझिशन काढण्यासाठी आपण त्या डिस्प्लेसमेंट इक्वेशन मध्ये ही टाइमची व्हॅल्यू पुट केली. टाइमची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तर डिस्प्लेसमेंट जे मिळालेलं आहे हे डिस्प्लेसमेंट ए साइन ऑफ ओमेगा इंटू हा जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटमध्ये टी ची व्हॅल्यू पुट केलेली आहे प्लस फाय ॲज इट इज इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं, फक्त स्मॉल टी ची व्हॅल्यू पुट केलेलं आहे. स्मॉल टी ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे ओमेगाना इनसाइड मल्टिप्लाय केल्यानंतर ए साइन ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस फाय हे इक्वेशन आलेलं आहे. आणि साइन ऑफ 2 पाय प्लस थीटा इज साइन थीटा, म्हणून हे साइन ऑफ ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस फाय इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आलेलं आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन इनिशियली जी स्टेट होती डिस्प्लेसमेंट त्या सेम इक्वेशन आलेलं आहे, एक्स इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी. म्हणजेच काय, पार्टिकल एक ऑसिलेशन्स कंप्लीट करून परत त्याच ओरिजिनल पोझिशन आलेलं आहे. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे अबाउला जे आपण जे टाइम कन्सिडर केलेला आहे तो टाइम it can be shown that small t equal to capital T, that is time period, that is 2 pi by omega is minimum time after which it repeats. म्हणजे कमीत कमी एवढा वेळ लागलाय, एवढ्या वेळानंतर ते रिपीट झालंय. त्यानंतर पुढच्या वेळेला पण रिपीट होणार आहे, पण कमीत कमी एवढ्या वेळेत ते रिपीट होईल, याच्यापेक्षा कमी वेळात ते रिपीट होत नाही. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम जे आहे हा कॅपिटल टी 2 पाय बाय ओमेगा इतका आलेला आहे. म्हणजे एवढ्या वेळानंतर ती SHM जे आहे रिपीट होत असते. नेक्स्ट, hence its period t is given by, आता हा टाइम पिरियड जे आहे हा पार्टिकल SHM चा टाइम पिरियड आपण ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय, हे आपल्याला ऑलरेडी इक्वेशन माहिती आहे, दॅट इज के इज फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, m इज मास and
this is known as acceleration per unit displacement. Then t equal to 2 pi by omega, putting omega is acceleration per unit displacement. Then t equal to 2 pi under root acceleration per unit displacement value is m by k. Then capital T equal to 2 pi under root m by k. This is the equation to calculate time period of simple harmonic motion. सिंपल हार्मोनिक मोशनचा टाइम पिरियड काढण्यासाठी हे इक्वेशन वापरतात. नेक्स्ट वन इज फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करायला आहे त्याची आपण आता फ्रिक्वेन्सी पाहिजे आहे. The number of oscillations performed by a particle performing SHM per unit time is called frequency of SHM. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याची एका युनिट टाइम मध्ये म्हणजेच एका सेकंड मध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट होतात ती ऑसिलेशन्स म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी SHM ची. हेन्स इन युनिट टाइम इट परफॉर्म्स 1/t ऑसिलेशन्स. म्हणजे एका युनिट टाइम मध्ये तो 1/t, t म्हणजे टाइम पिरियड, ऑसिलेशन्स कंप्लीट करतो. Hence frequency n of the SHM is given by n equal to 1/t, putting value of t already we have calculated here, omega by 2 pi, then putting value of t 1/2 pi under root k by m. K is constant, m is the mass, and n is the frequency of this SHM. Next one is reference circle method. इन दिस रेफरन्स सर्कल मेथड म्हणजे आपण एक सर्क्युलर मोशनचा ऑब्जेक्ट घेतोय. तो सर्क्युलर मोशनचा ऑब्जेक्ट जे आहे सिंपल हार्मोनिक मोशन पण करतो हे आपल्याला बघायचं. इथं एक डिस्क आहे, ह्याच्यावरती आपण येलो पॉइंट ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ही डिस्क फिरेल त्यावेळी तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करेल, येलो ऑब्जेक्ट. पण हे आपण टॉप व्ह्यू बघितलंय. आपण जर साइड व्ह्यू बघितला, इथं साइडला दाखवलेलं आहे एनिमेशनच्या साइड व्ह्यू बघितला तर आपल्याला असं दिसतं की हा येलो ऑब्जेक्ट आहे, हा येलो ऑब्जेक्ट अप अँड डाऊन मोशन करतोय, व्हर्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय असं आपल्याला वाटतं इथं. म्हणजे हा ऑब्जेक्ट जे आहे ह्याची साइड व्ह्यू बघितला तर आपल्याला असं दिसतं. त्याच्या खाली बिलोला पण एक डायग्राम दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये पण हा ऑब्जेक्ट जे आहे ऍक्च्युली सर्क्युलर मोशन आहे, पण साइड व्ह्यू बघितल्यामुळे आपल्याला तो लेफ्ट राईट जे आहे हॉरिझॉन्टल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय असं दिसतं. सेम इकडे पण याच्यामध्ये हे सर्क्युलर मोशन आहे. हा सेकंड एनिमेशन ज्यामध्ये ही सर्क्युलर मोशन आपण टॉप बघितली, साइड व्ह्यू बघितला तर आपल्याला तेच काय दिसतं, एक्स ऍक्सिस वरती पार्टिकल SHM टू अँड फ्रो मोशन करायला असं दिसतं. नेक्स्ट आपण हा परत एक रॉड आहे, हा रॉड आपण सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला. रॉड रोटेटिंग अलॉंग अ व्हर्टिकल सर्कल इन XY प्लेन. XY ह्या प्लेन मध्ये आपण हा व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरवला. या डायग्राम मध्ये दाखवले ते प्रोजेक्शन ऑफ रोटेटिंग रॉड मध्ये डायग्राम मध्ये दाखवलेले होते. हा रॉड व्हर्टिकल XY प्लेन मध्ये फिरत आहे. इफ द रॉड इज इल्युमिनेटेड पॅरलल टू X axis फ्रॉम आयदर साइड बाय अ लिनियर सोर्स पॅरलल टू द रॉड, the shadow projection of the rod will be produced on the y axis. जर आपण x axis साइड न आपण एखादा लाईट सोर्स आहे, लाईट सोर्स यामध्ये इन्सिडेंट केला म्हणजे याच्यावर लाईट टाकली, इल्युमिनेट केला हा रॉड, त्यावेळी हा रॉड ज्यावेळी सर्क्युलर मोशन करेल त्यावेळी त्या रॉडवरची जी शॅडो जी आहे, सावली आहे, ती y axis वरती पडते आणि y axis वरती व्हर्टिकल अप अँड डाऊन SHM करते ती शॅडो. इफ टिप ऑफ दिस शॅडो कॅन बी सीन to be oscillating about the origin along y axis. म्हणजे हा जे y axis आहे, जो सेंटर जे आहे, सेंटर अबाउट ही टू अँड फ्रो मोशन, बॅक अँड फ्रो मोशन करते. ह्या रॉडची जे टिप आहे त्याची शॅडो ही व्हर्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करते. द मोशन ऑफ द टिप ऑफ द रॉड इज अ UCM. इट्स प्रोजेक्शन ऑन एनी रेफरन्स डायमीटर परफॉर्म्स लिनियर SHM. रॉडचं टिप जे आहे, हे रॉडचं टिप सर्क्युलर मोशन करतंय, पण त्याचं प्रोजेक्शन जे आहे हे प्रोजेक्शन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतो. Again see this animation. In this case this particle is performing circular motion and its projection along any diameter performs linear simple harmonic motion. यामध्ये हा पार्टिकल जे आहे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. Suppose this is P particle. P particle is performing circular motion. Its projection along y axis, that is if you draw
perpendicular from this P on y-axis, and that intersection point is known as M. That intersection, that is projection, performs linear simple harmonic motion. यामध्ये हा P पॉइंट जे हा P पॉइंट सर्कल मोशन करतोय, याचं प्रोजेक्शन आपण जर y ॲक्सिस वरती घेतलं तर ते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतं. कन्सिडर द अँटीक्लॉकवाइज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल P विथ सेंटर ॲट द ओरिजिन O. हे डायग्राम जे दाखवलेलं आहे HHM ॲज प्रोजेक्शन ऑफ UCM मध्ये हा पार्टिकल P जे आहे हा सर्कल मोशन करतोय. लेट r bar equal to OP be the position vector of this particle. हा particle जे आहे line joining from the center of circle to position of particle, that is radius vector. हा position vector आहे. Projection of displacement. At time t, we get projection or the position vector OM equal to OP sin theta, that is r equal to r sin theta, that is r into bracket omega t plus phi, and here theta is equal to omega t plus phi, and r is the radius vector. At any time हे प्रोजेक्शन जे आहे आपण P पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो M पॉइंटला इंटरसेक्ट होतो. इंटरसेक्शन पॉइंट हा प्रोजेक्शन आहे. हे प्रोजेक्शन OM ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन देतो. दिस इज द इक्वेशन ऑफ द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे जे इक्वेशन आहे हे लिनियर सिंपल हार्मोनिकचं इक्वेशन आहे. y इक्वल टू r sin ऑफ ओमेगा t plus phi. r is the amplitude, omega is the angular velocity of the reference circular motion. Next, projection of velocity. Now particle performing uniform circular motion, its projection along any diameter performs linear SHM. Then velocity of that linear SHM. Now this next, instantaneous velocity of the particle P in the circular motion is the tangential velocity of magnitude r omega. तर त्या पार्टिकल जे सर्क्युलर मोशन करतोय त्याची इंस्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटी ॲट पॉइंट P जे ही त्याची टँजंट असते, टँजन्शियल व्हेलॉसिटी म्हणायचं त्याला, आणि त्याची मॅग्निट्यूड जे असते r ओमेगा असते. इट्स प्रोजेक्शन ऑन द रेफरन्स डायमीटर विल बी, त्याचं रेफरन्स डायमीटर जे आहे y ॲक्सिस वरती त्याचं प्रोजेक्शन जर आपण केलं ते प्रोजेक्शन v इक्वल टू r ओमेगा कॉस थिटा. हे वेलॉसिटी आहे अलॉंग y ॲक्सिस. देन पुटिंग व्हॅल्यू ऑफ थिटा ओमेगा t प्लस फाय. दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग अ लिनियर SHM. जो पार्टिकल y ॲक्सिस वरती आपण जे प्रोजेक्शन घेतलेलं आहे ते प्रोजेक्शन जे आहे त्याचं लिनियर SHM करतं. त्या लिनियर SHM ची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी काढायचं इक्वेशन आहे r ओमेगा कॉस ऑफ ओमेगा t प्लस फाय. Next one is the projection of acceleration. Now acceleration of that particle performing linear simple harmonic motion, that is projection performing linear simple harmonic motion. Its acceleration, instantaneous acceleration of the particle P in circular motion is the radial or centripetal acceleration of magnitude r omega square directed towards O. जे काही सर्क्युलर मोशन असते त्याची रेडियल सेंट्रिपेटल एक्सेलरेशन जे आहे ते r ओमेगा स्क्वेअर असतं आणि नेहमी ते डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर, दॅट इज O पॉइंट असतं. इट्स प्रोजेक्शन ऑन द रेफरन्स डायमीटर विल बी, आता त्या सर्क्युलर मोशनचं जे प्रोजेक्शन आहे डायमीटरवरचं ते प्रोजेक्शनचं एक्सेलरेशन जे आहे दॅट प्रोजेक्शन परफॉर्म्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन but its projection performing linear simple harmonic motion, its acceleration is given by Ay equal to minus r omega square sin theta. Minus because direction opposite, radius vector and acceleration. Putting value of theta omega t plus phi. Again this r sin omega t plus phi is nothing but y, hence acceleration is omega square y. This is the acceleration of this projection performing linear simple harmonic motion. Again this is the corresponding acceleration for the linear SHM. हे सेम आपण ऑलरेडी जे एक्सेलरेशनचं इक्वेशन काढलेलं आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं ते सेम आलेलं आहे. म्हणजेच काय, हा पार्टिकलचं प्रोजेक्शन जे आहे हे प्रोजेक्शन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतं. पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन बट इट्स प्रोजेक्शन परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि याचं आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशनचं इक्वेशन इथं डिटरमाइन केलं आपण याच्यामध्ये. नेक्स्ट वन इज फेज इन SHM. सिंपल हार्मोनिक मोशन मधला फेज जे आहे तो फेज आपण आता बघायचा आहे. फेज इन SHM और फॉर एनी मोशन इज बेसिकली द स्टेट ऑफ ऑसिलेशन. फेज म्हणजेच काय असतं, त्याची ऑसिलेशनची स्टेट असते. द अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इक्वल टू ओमेगा टी मायनस फाय कॅन दस बी युज्ड ॲज फेज ऑफ SHM, ऑल्सो कॉल्ड ॲज फेज अँगल.
हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा जे आहे हे आपण फेज ऑफ एसएचएम म्हणून वापरू शकतो किंवा त्यालाच फेज अँगल पण म्हणतात. थीटा इक्वल टू ओमेगा टी मायनस फायला. त्यामध्ये आपण स्पेशल केस बघायचे आहेत. पहिली केस आहे फेज थीटा इक्वल टू 0 डिग्री indicates that the particle is at the mean position moving to the positive. म्हणजे पार्टिकल जेव्हा एसएचएम चालू करेल तेव्हा स्टार्टिंग जे आहे सुरुवात जे आहे मीन पोझिशनला असेल आणि तिथून तो सुरुवात करेल आणि तो पॉझिटिव्ह साईडला फर्स्ट जाईल. सेकंड केस फेज थीटा इक्वल टू 180 डिग्री indicates that during its first oscillation the particle is at the mean position and moving to negative. ज्यावेळी थीटा 180 असतो त्यावेळी त्याची सुरुवात जी आहे तो सुरुवातीला मीन पोझिशनला पार्टिकल असेल तिथून सुरुवात करेल आणखीन तो निगेटिव्ह साईडला फर्स्ट जाईल. थर्ड केस फेज थीटा इक्वल टू 90 डिग्री indicates that the particle is at the positive extreme position during first oscillation. ज्यावेळी तो पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असेल सुरुवातीतून तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून करेल आणि तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे जाईल. फोर्थ थीटा इक्वल टू 270 degree indicates that the particle is at negative extreme position during the first oscillation. ज्यावेळी तो सुरुवात करेल ना तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून सुरुवात करेल आणि पॉझिटिव्ह कडे जाईल. ह्या 4 केस आपण बघितल्या फेजच्या. कुठून इनिशियल जे आहे सुरुवात पार्टिकलने कुठून केली हे फेज अँगलला आपण दाखवू शकतो. नेक्स्ट वन इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. हे आपण सिंपल हार्मोनिक मोशन जे आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे ए पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. पार्टिकलची सुरुवात जी आहे सिंपल हार्मोनिक मोशनची ती मीन पासून झालेली आहे आणि पॉझिटिव्ह कडे स्टार्ट झालेला आहे पार्टिकलची मोशन. अगेन कन्सिडर दिस पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. देन फॉर दिस लिनियर एसएचएम as the particle starts from the mean position towards the positive theta equal to 0 phi equal to 0 extreme mean position पासून particle start केलं की phi equal to 0 येतं. then displacement x equal to a sin of omega t, velocity v equal to a omega cos omega t, acceleration a equal to minus capital A omega square sin omega t. ही ऑलरेडी इक्वेशन आपण डिराइव्ह केलेली डिस्प्लेसमेंट ची वेलोसिटी आणि एक्सेलरेशन ची फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. ह्या इक्वेशन मध्ये आपण ओमेगा टी म्हणजे थीटा असतं. ओके देन स्मॉल टी व्हॅल्यू आणि थीटा व्हॅल्यू जे आहेत ह्या आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर एक्स ची व्ही ची आणि ए ची व्हॅल्यू काय येतात ते आपण आता ह्या टेबलमध्ये पुट केलेलं आहे. बघा फर्स्ट जर आपण स्मॉल टी 0 टाकलं तर थीटा 0 येतं कारण थीटा म्हणजेच ओमेगा टी आहे. देन स्मॉल टी व्हॅल्यू आपण जर टी बाय 4 टाकली तर थीटा पाय बाय 2 येतं कारण ओमेगा हे 2 पाय बाय कॅपिटल टी आहे आणि स्मॉल टी व्हॅल्यू आपण टी बाय 4 टाकली तर ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला पाय बाय 2 मिळतं थीटा व्हॅल्यू. नेक्स्ट स्मॉल टी व्हॅल्यू आपण जर टी बाय 2 टाकली तर थीटा व्हॅल्यू पाय मिळते कारण ओमेगा हे 2 पाय बाय कॅपिटल टी आहे आणि स्मॉल टी हे कॅपिटल टी बाय 2 टाकला तर तुम्हाला थीटा पाय मिळेल. नेक्स्ट 3 टी बाय 4 टाकल्यानंतर थीटा व्हॅल्यू तुम्हाला 3 पाय बाय 2 मिळेल. नेक्स्ट स्मॉल टी व्हॅल्यू कॅपिटल टी टाकल्यानंतर थीटा व्हॅल्यू 2 पाय मिळते. देन स्मॉल टी 5 टी बाय 4 टाकल्यानंतर तुम्हाला थीटा व्हॅल्यू 5 पाय बाय 2 मिळते. आता ह्या व्हॅल्यूज थीटाच्या 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय 5 पाय बाय 2 हे आपण डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि एक्सेलरेशनच्या इक्वेशन मध्ये ओमेगा टीच्या ठिकाणी टाकायचे. ओमेगा टी म्हणजेच थीटा येतं. हेन्स फर्स्ट पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस थीटा इक्वल टू 0 इन डिस्प्लेसमेंट इक्वेशन that is x equal to a sin of 0. Sin 0 is 0. 0 into a is 0. Hence x value is 0. For theta value 0, x is 0. Next, for theta pi by 2, if you put pi by 2, that is sin pi by 2, 1. 1 into a is 1a. Hence x equal to a. Hence, for theta equal to pi by 2, x equal to a. Next, putting value is pi. Sin pi is 0. 0 into a, 0 means x equal to 0 means theta equal to pi, then x equal to 0. Then next one is 3 pi by 2. Sin 3 pi by 2 is minus 1. Minus 1 into a minus a. Hence, for theta equal to 3 pi by 2, x equal to minus a. Next, omega t is capital, 2 pi. Then sin 2 pi is 0. 0 into a is 0. That is x equal to 0. Means for theta equal to 2 pi, x equal to 0. Next, omega t that is theta 5 pi by 2. Then sin 5 pi by 2 is 1. 1 into a is a. Hence, for 5 pi by 2, x equal to a. Similarly, if you put value of this theta in velocity equation, similarly we can calculate for theta equal to 0.
then cos 0 is 1, 1 into a omega is a omega, hence v is a omega. Means for theta equal to 0, v is a omega. Like this, similarly, putting values of theta, we can calculate next values: a omega 0 minus a omega 0, a omega 0. Next, acceleration. In acceleration equation, again putting theta equal to 0, that is sine 0 0, 0 into this 0 means a equal to 0. For theta equal to 0, a equal to 0. Next, for theta equal to pi by 2, this sine pi by 2 is 1 into minus a omega square minus a omega square, means for theta equal to pi by 2, a is minus a omega square. Like this, we can calculate next value is 0, a omega square 0 and minus a omega square for displacement, velocity and acceleration in this table. And using these values, now we have to plot the graph of this displacement, velocity and acceleration by putting these values. Now from table, then taking values and time along x-axis and a, then displacement, velocity and acceleration taken along y-axis, time taken along x-axis. Now for small t time or omega t theta, for small t equal to 0, t by 4, t by 2, 3t by 4, t, 5t by 4, these values are taken along x-axis, and for y-axis positive a, negative a displacement, next plus a omega, next minus a omega, next acceleration plus a omega square and minus a omega square taken like this. First, for 0 value for displacement, for 0 displacement also 0, time 0 displacement 0, and for time t by 4 displacement is plus a, for next time t by 2 displacement is 0, then next time 3t by 4 displacement is minus a, for next capital T, then displacement is 0, for again next 5t by 4 displacement is plus a. Connecting all these points, you will get this function like this, sine function. Similarly for velocity, for time 0 velocity is plus a omega, hence this point is at starting, and for next t by 4 velocity is 0, for t by 2 velocity is minus a omega, for 3t by 4 velocity is 0, for t velocity is plus a omega, and 5t by 4 0, like this, and connecting these points you will get this graph. Similarly for acceleration, for time 0 acceleration is 0, for time t by 4 acceleration is minus a omega square, for time t by 2 acceleration is 0, like this, and if you connect these points then graph will be like this. Now conclusion from this graph: displacement, velocity and acceleration of SHM are periodic function of time. These functions are periodic functions of time. Periodic functions of time means after certain interval of time it repeats, hence these functions are displacement, velocity and acceleration are periodic. Displacement time curve and acceleration time curve are sine waves, and velocity time curve is cosine wave. डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन हे साइन फंक्शन आहेत आणि वेलॉसिटी हे जे कोसाइन फंक्शन आहे. देयर इज फेज डिफरन्स ऑफ पाय बाय 2 रेडियन बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी मध्ये पाय बाय 2 चा फेज डिफरन्स आहे, अँड फेज डिफरन्स ऑफ पाय बाय 2 रेडियन बिटवीन वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन. वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन मध्ये सुद्धा पाय बाय 2 चा फेज डिफरन्स आहे. देयर इज फेज डिफरन्स ऑफ पाय रेडियन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड एक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन मध्ये पाय रेडियनचा फेज डिफरन्स आहे. Shape of all the curves get repeated after 2 pi radian or after a time t. कॅपिटल टी टाइम नंतर किंवा 2 पाय रेडियन नंतर हे सर्व शेप जे आहेत हे सर्व शेप पुढे रिपीट होत गेले आहेत ॲज टाइम ॲडव्हान्सेस. नेक्स्ट बी पॉइंट इज पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे इथं पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, पण याची सुरुवात जी आहे एक्स्ट्रीम पोझिशन झालेली आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून झालेली आहे. त्यावेळी त्याची ॲज द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन फाय इक्वल टू पाय बाय 2. मीन पोझिशन असेल तर फाय इक्वल टू 0 येतं, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला फाय इक्वल टू पाय बाय 2 येतं. डिस्प्लेसमेंट इक्वेशन इज ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, दॅट इज ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस पुटिंग व्हॅल्यू ऑफ फाय इज पाय बाय 2, दॅट इज ए कॉस ऑफ ओमेगा टी, बिकॉज साइन पाय बाय 2 प्लस थीटा cos theta, hence sin omega t plus pi by 2 is a cos omega t. Then velocity, using this differentiation, that is dx by dt, rate of change of displacement is velocity, putting value of x, d by dt of x, x is a cos of omega t, a is constant, taking differentiation of this cos omega t minus omega sin omega t is the derivative of this cos omega t. Omega is composite function, hence minus a omega sin omega t is the velocity.
Then acceleration, again differentiating this dv by dt, that is rate of change of velocity with time, is acceleration. Putting value of acceleration minus a omega sin omega t, taking differentiation of this, again this minus a omega, again composite omega sin omega t, hence this becomes a omega square cos omega t, acceleration equation. Now putting values of small t in all these displacement, velocity and acceleration equation. Then first take displacement equation for theta equal to pi by 2. For theta equal to pi by 2, then cos pi by 2 is 1 into a is a, hence x equal to a. For theta equal to pi by 2, x equal to a. Then putting theta equal to pi, that is cos pi is 0 into a is 0, hence x equal to 0. Then again theta equal to 3 pi by 2, then cos of 3 pi by 2 is minus 1 into a minus a, hence x equal to minus a. Like this, putting all next values, we can calculate x values. Here omega t is nothing but theta, otherwise put only theta or only small t, both are same. Similarly, next for calculate velocity, again theta equal to pi by 2, sin pi by 2 is 0 into minus a omega is 0, hence velocity is 0 for theta equal to pi by 2. Next theta equal to pi, sin pi is 1 into minus a omega is minus a omega. Like this, putting all values next, we can calculate velocity. Similarly for acceleration, theta equal to pi by 2 cos pi by 2, 1 into minus a omega, hence a equal to minus a omega for theta equal to pi by 2. Similarly, putting value of theta for next values, we can calculate acceleration. These are the acceleration, velocity and displacement values for corresponding theta or time. Now putting these points in graph, next we can draw graph of this displacement, velocity and acceleration. Now plotting graph, first displacement, velocity and acceleration, time along x-axis or omega t along x-axis, and displacement, velocity and acceleration along y-axis. First for displacement, time 0 equal to displacement a. Next for time t by 4, displacement is 0. Next for time t by 2, displacement is minus a. For time 3 t by 4, displacement is 0. For time capital T, displacement is plus a. And connecting these points, you will get this curve. Next velocity, for time 0, this velocity also 0. For time t by 4, velocity is minus a omega. For time for time t by 2, velocity is also 0. For time 3 t by 4, velocity is plus a omega. Next for time t, again velocity is 0. Next for time 5 t by 4, again velocity is minus a omega. Connecting these points, you will get this curve. Next for acceleration, time 0, acceleration is minus a omega square. For time t by 4, acceleration is 0. For time t by 2, acceleration is plus a omega square. For time 3 t by 4, acceleration is 0. Connecting these points, you will get this curve. Similarly, conclusion, phase difference between displacement and velocity also pi by 2 here, and phase difference between velocity and acceleration also pi by 2 here, and phase difference between displacement and acceleration is pi here, and these are sine and cosine functions. Thank you for watching this video. Keep watching the videos, and for previous videos, see the description box of this video, and don't forget to subscribe, like and share.